गाडगेबाबांचं शिक्षण झालं होतं. त्यांना कोणत्या प्रकारे शिक्षण सुविधा नव्हत्या. त्यांचे वडीलच फार त्यांच्या लहानपणी वारले. शिकवणार कोण? मामा होता. तर मामा फक्त शेतीच्या कामात त्यांना लावत होता. म्हणजे एक न शिकलेला अडाणी माणूस. आणि अशा लोकांच्या पाया पडतोय की जो बॅरिस्टर झालेला किंवा परदेशात शिकलेला पंजाबराव देशमुख. आणि फार मोठा काळ त्यांचा बाबासाहेब आंबेडकरांसोबत गेला. बाबासाहेब आंबेडकर तर आता कोलंबिया विद्यापीठाने जाहीरच केले की आमच्या विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी होते. आणि तिथे पुतळाही उभारला. युरोपमध्ये आता फार महत्वाचं स्थान आहे. अमेरिकेतील बाबासाहेबांचं फार महत्वाचं स्थान आहे. तर मुंबईची गोष्ट त्यांच्या चरित्रात आपल्याला आढळते की बाबासाहेब आंबेडकर मुंबईला आले आणि आल्यावर त्यांना कळलं की गाडगेबाबा आजारी आहेत, त्या तापाने फणफणतायत. तेव्हा त्यांनी घोंगडी खरेदी केली, घोंगडं खरेदी केलं आणि गाडगेबाबांना ते भेट दिलं. गाडगेबाबा कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची भेट घेत नव्हते, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाखातर त्यांनी भेट स्वीकारली. ही घटना फार महत्वाची आहे. पुढे पंढरपूर, नाशिक या सगळ्या वसतिगृहाचं जे विश्वस्तपण हे बाबासाहेबांकडे त्यांनी दिलं. तर त्या प्रेमाखातर शेवटला त्यांच्या आयुष्यातला काळ होता. पण त्यांनी जी कीर्तन केली, गाडगेबाबांची कीर्तन केली. एकदा ते मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये कीर्तनाला गेले, तर बाबासाहेब आंबेडकर ते कीर्तन ऐकायला गेले. म्हणजे एक चिंध्या पांघरणारा माणूस गाडगेबाबासारखा साधारण फकीर आणि त्याच्या कीर्तनासाठी बाबासाहेब आंबेडकर जात आहेत, जो सुटाबुटात नेहमी राहायचे ते. आणि ते खाली बसून कीर्तन ऐकायला बसले. तितक्यात त्यांच्या बाजूला विमानी पटवर्धन, त्या काळातले फार मोठे पत्रकार होते, तर ते आपला रुमाल खाली टाकून बसायला लागले. तेवढ्यात बाबासाहेब आंबेडकरांनी तो रुमाल खेचून घेतला. ते म्हणाले, हे जे मैदान आहे किंवा हा जो परिसर आहे तो गाडगेबाबांनी सकाळी स्वच्छ केलेला आहे, त्यासाठी आपल्याला रुमाल टाकायची गरज नाही. म्हणजे ही जी महत्वाची घटना आहे, एक बॅरिस्टर माणूस बनतोय आणि विश्वास ठेवतोय गाडगेबाबावर. आणि एकदा तर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण सुरू होतं, तितक्यात गाडगेबाबांची गाडी आली. ती गाडी अशी आवाज करत यायची. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐकलं आणि आपलं भाषण थांबवलं. ही जी मैत्री आहे, एक न शिकलेला माणूस, काहीच न शिकलेला माणूस, एक उच्च विद्याविभूषित आणि मैत्री, एक समान सूत्र त्यांच्यात होतं. ते म्हणजे लोकांबद्दलचा कळवळा. तुकोबारायांचा अभंग आहे, बुडती जन दाखवेना डोळा, येतसे कळवळा म्हणून या. हा जो कळवळा आहे, ही करुणा आहे, ही बुद्धाची करुणा आहे, जी गाडगेबाबांना लाभली, जी संत तुकोबारायांना लाभली. जे काही वारकरी संप्रदायातले लोक आहे, बसवेश्वरांसारखे लिंगायत धर्माचे संस्थापक आहे, सगळ्यांना बुद्धाचा जो वारसा लाभला तो गाडगेबाबापर्यंत आला होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उच्च स्थान दिलं. तर अशा वेळेस ते गाडी थांबवल्यावर, आपलं भाषण थांबवल्यावर त्यांनी आपल्या हातातला हार घेतला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात घातला. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की वर या, स्टेजवर या. तर ते म्हणाले, मी इतका काही मोठा नाही स्टेजवर बसण्या इतका, तुम्हीच मोठे आहात, तुमचा तो अधिकार आहे. आणि गाडगेबाबा निघून गेले. म्हणजे त्यांना दुसरीकडे जायचं होतं आणि धावपळीत ते. अशा तऱ्हेच्या भेटीगाठीच्या खूप आठवणी गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराज आणि इतरही, जसा मदन मोहन मालवीय सारखा एक मोठा माणूस. तर त्यांना भेटावं गाडगेबाबांनी अशी इच्छा होती काही लोकांची. तर ते भेटायला जातच नव्हते मुळात. मग मुळात तेच आले भेटायला आणि भेटायला आले, बोलणं झालं आणि शेवटी गाडगेबाबा म्हणाले, झालं आता बोलणं, जा आता. अशा तऱ्हेने ते खूप वेळ लोकांना देत नव्हते. आपल्या कामात ते सतत व्यस्त राहायचे. पण तरी त्यांनी हे जे सख्य आहे पंजाबरावांचं किंवा गांधीजींचं, तुकडोजी महाराजांचं, हे पाहिलं तर लक्षात येतं की जी माणसं समाजाच्या हितासाठी सातत्याने काम करतात, त्यांच्या सहवासात ते सतत राहत असत, सतत त्यांना वेळ देत होते. खूप आठवणी अशा गाडगेबाबांच्या आहेत.